हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आला आहे आणि लहानपणापासून म्हणजे आपल्या लहानपणापासून जे आपल्याला हसवत आलेत नेहमीच ते म्हणजे भरत जाधव आणि सर माझ्यासोबत आहेत. खरं तर इथे आल्यावर ना आम्ही फक्त ऐकून होतो की सेट खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप कलरफुल आहे. इथे आल्यावर आम्ही ते बघतोय आणि अन्नात जेवायला जेवायला हा तुमचा जो डायलॉग आहे त्याचं एक हॉटेल बनवलं त्यांनी. कसं वाटतंय जेव्हा आपला डायलॉग अशा पद्धतीने यूज केला? नाही एकतर जसं तुम्हाला पण शॉक आहे मलाही पण शॉकच बसला होता. कारण इंटरेस्टिंग केलं आहे सेट पूर्ण. इथे कर्ज फेडरे बँक आहे आमच्या ते जत्रा पिक्चरचंच ते आहे. एक समोर स्टेशन आहे व्ही टी स्टेशनसारखं. नंतर बटाट्याची चाळ म्हणजे अजून मुंबईचं आहे तर चाळ सिस्टीम अजून आहे काय काय तर बटाट्याची नाही तर तात्याची चाळ आहे. कॉफी बरिस्टाचं त्यांनी केलं आहे कॉफी बरी असता. माहेरची साडी अलकात आहे म्हणून माहेरची साडी आहे मी आहे म्हणून अण्णा जेवायला जेवायला. आणि एक मध्येच त्यांनी मेट्रो पण घुसवली आहे जे अर्ध्यावरच थांबवले पुढे कळत नाही चाळ मोडायला पाहिजे का काय. कारण हा जो सेटमधला मॅडनेस पण आहे ना जो कार्यक्रमात आहे तो सेटमध्ये त्यांनी छान आणला आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग आहे. आणि केदार सरांनी इतके सिनेमे दिग्दर्शित केले आहेत आणि आत्ता कलर्स मराठीच्या एका महत्त्वाच्या पदावर ते आहेत आणि तुमचे खास मित्र आहेत. पण जेव्हा आपला मित्र एक काहीतरी करू पाहतो आणि तुम्ही खूप आधीपासूनच एकत्र आहात तर आता ह्या नवीन शोसाठी किंवा नवीन काहीतरी उपक्रम करू इच्छित आहेत त्यासाठी तुमचा सपोर्ट कसा आहे? अरे नक्कीच आहे मित्र आहे शेवटी मित्र म्हणण्यापेक्षा तो चांगला क्रिएटिव्ह आहे. आणि आज तो करेक्ट एका चांगल्या जागी आहे कारण त्याचे क्रिएशन्स आपण इतकी वर्ष पाहत आले आहेत. त्यांचे चित्रपट घ्या नाटकं ज्यात मी कामं केली आहेत. अगदी आत्ताचा चित्रपट बाई पण भारी देवासारखा जो सैराटचं कलेक्शन आहे त्यानंतरचं सेकंड कलेक्शन बाई पण भारी देवाचं आहे. तर तो नेहमीच क्रिएटिव्ह राहिला आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीला मला नेहमीच सलाम आहे. आणि आज तो एका चांगल्या पदावर आहे त्याचा अभिमान नक्कीच मित्र म्हणून मला आहे. आणि तो चांगलंच वर्क करेल त्या गोष्टीकडे आणि तो सतत इथेच असतो तो म्हणजे इथे इन द सेन्स त्या चॅनलच्या त्या जागेवरच असतो की मोस्टली त्याला प्रत्येक गोष्टीत तो बारकाईने त्या गोष्टी पाहतोय जवळनं पाहतोय. त्याचा काय तसा अनुभव नाही आहे तर पण तरी पण तो बारकाईने सगळं बघून बघून चांगले डिसिजन्स घेतोय चांगले चांगले कार्यक्रम आपल्यासमोर आणतोय याचं नक्कीच कौतुक आहे. अशी मी बघितलं तुम्ही सुद्धा रिहर्सल बघताय आणि त्यांचे जे मध्ये पंचेस येत होते इम्प्रॉम्प्टू जे काय सुचतंय त्याला पण तुम्ही दाद देत होतात. तर हे रिहर्सलचं हे माहोल सेम नाही 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 मी आज पहिल्यांदाच बघायला आलो त्यांची रिहर्सल मी शक्यतो येत नाही बघायला. मला फक्त तिकडे व्हॅनिटी मला सांगितलं गेलं की तुमचे एक मित्र ते वाट बघतात म्हणून मी ते शोधत आलो इथे आणि कळलं यांची रिहर्सल चालू आहे. आणि मग सगळे मीडिया पण इथे दिसली म्हणून थांबलो जरा. पण मी शक्यतो रिहर्सल बघत नाही आम्ही कारण मग त्यातला उत्स्फूर्तपणा जातो. कारण इथे जसं सामान्य प्रेक्षक बसले होते सगळे तसंच आम्ही पण इथे सामान्य माणूस म्हणून बसलो असतो. आणि आम्हाला पण ते पहिल्यांदाच अनुभवायचं असतं. काही शक्यतो रिहर्सल बघत नाही. पण आज जरासं थांबलं लगेच मी थांबलो नाही जास्त वेळ लगेच गेलो आतमध्ये मग तयार वगैरे झालो. पण मी पण वाट बघतो की त्यांनी ते काहीतरी आम्हाला म्हणताना हसताना हसायलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही येऊन इथे त्या गोष्टीची वाट पाहत असतो. मी एक पाऊल उचललं आहे आणि तुम्ही साथ द्यायला आहातच पण त्यांच्यासोबत तुम्ही सिनेमात आम्हाला दिसणार आहात का किंवा असा एक प्रश्न चाहते म्हणून. चांगला रोल असेल चांगली गोष्ट असेल तो पिक्चर करणार असेल त्या पिक्चरला मी असेलच. वेगळा असेल ज्यात त्याला वाटलं पाहिजे की बाबा इथे मित्र बाजूला भाग आहे. पण एक तो डिरेक्टर म्हणून त्याला वाटलं पाहिजे की ते हा फिट आहे ते नाही आहे. तर नसेल तरी पण तो एखादी फिल्म करत असेल तर मित्र म्हणून पण सपोर्ट असतोच की त्याला राहणारच आहे नक्कीच राहणार. कार्यक्रमसुद्धा प्रेक्षकांचं खूप लक्ष वेधतो आणि सोशल मीडियावर कमेंट्सही खूप छान आहेत आणि सगळे कलाकार खूप भारी आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर तुम्ही तर एन्जॉय करता आम्हीसुद्धा टी व्हीवर एन्जॉय करतो आहे. सर काय तुमच्या साईडनी अपील कराल प्रेक्षकांना हसताय ना हसायलाच पाहिजे या शोसाठी? नाही मी एवढंच सांगेन की आजूबाजूला खूप टेन्शन आहे काय कुठले वारे कसे वाहतात वगैरे पाहतोय आपण आणि त्याचं टेन्शन उगाच आपणच घेत असतो नेहमी सर्वसामान्य माणसं. कारण त्याचा सगळा भर आपल्या अंगावरच पडत असतो. पण त्यातूनही 2 घटका रिलीफ पाहिजे असतात आपल्याला. त्यामुळे जेव्हा असे कार्यक्रम येतात तेव्हा तो 2 घटका रिलीफ शोधतोच आहे ना तर हा कार्यक्रम पहा. त्यासाठी संपूर्ण टीम तुम्हाला म्हणते की काय या सगळ्यातून हसताय ना हसायलाच पाहिजे. थँक्यू सो मच सर आणि खूप मजा येते हा शो बघायला. थँक्यू. थँक्यू.